वयाच्या 8व्या वर्षी मला गाणं काय असतं 7व्या-8व्या वर्षी हे कळायला लागलं. त्यावेळेला मी माझ्या वडिलांना सांगितलं, आजपासून भजन घरोघर भीक मागायचं नाही, कितीही रुपये देऊ द्या, पण आपण सुपारी घेऊन कार्यक्रम करूया. लहान असताना माझ्या वडिलांनी पहिल्यांदा बाबासाहेबाचं गाणं मला शिकवलं. रुपया बंधा निघाला यंदा नव्या जमान्यात, भीमराव माझा बघून घ्या हो सरकारी नाण्यात. जयंती कुणाची असो, कुणीही जरी असं मला कार्यक्रम दिला थोर पुरुषांचा, त्या ठिकाणी मी सर्वांचेच गुणगौरव गाते. माझं एकच सांगणं आहे पूर्ण महाराष्ट्रामधल्या रसिकजनांना की तमाशातला कलावंत हा वाईट नसतो. तर आमचा नाच बघा, आमचं गायन बघा, आमची कामं बघा. आणि तुम्हाला विनंती करते, म्हटलं ज्यावेळेला आमच्याकडून चुकेल त्यावेळेला आम्हाला दगड मारा, आम्ही खाऊ. कलावंताच्या जीवावरचं हे दुःख कधी सरणार, कसं जगावन कसं राहावं सांगा तुम्ही सरकार. नमस्कार, मी समाधान काळे, AB मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. महाराष्ट्राची लोकसंस्कृती, महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि ही महाराष्ट्राची लोकधारा जी आहे ती लोकधारा ही गावखेड्यातल्या कलाकारांनी अगदी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवली आहे. आणि आज आपण पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील कोमलताई पाटोळे यांनी फक्त वाघ्या मुरळी एवढ्यापुरचंच ते आपणा सगळ्यांना माहीत आहे. मात्र ही जी लोकसंस्कृती, लोकचळवळ आणि लोककलेचे जे 28 कलाप्रकार आहेत त्या कलाप्रकारांच्या माध्यमातून त्या कशा पद्धतीनं लोकांपर्यंत जात आहेत आणि हे कलाप्रकार कशा पद्धतीनं होत आहेत याविषयीचा अगदी मनमोकळा संवाद जो आहे तो मनमोकळा संवाद आज आपण त्यांच्याशी या स्पेशल कार्यक्रमामध्ये जे आहेत ते आपण त्या ठिकाणी करणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. खरं तर जी महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे, लोकचळवळ आहे, ती लोकचळवळ आणि महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही वाघ्या मुरळी आणि तुमच्या त्या याच्यामधून अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला. मात्र नेमकी ही सुरुवात कशी झाली? बालपणापासूनच हे कलेचं बाळकुडं होतं का इकडं कलाकारीपर्यंत कसं पद्धतीनं तुम्ही आला? सांगायचं तात्पर्य सर असंच आहे की पहिल्यांदा मी AB मराठी या चॅनलला मनापासून धन्यवाद देते की तुम्ही तुमच्या टीमनी तळागाळातल्या कलावंताचे मनोगत जाणून घेण्याचा जो प्रयत्न केला, तुमच्या टीमचं माझ्या परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करते. माझा प्रवास असा आहे की मी लहानपणापासूनच 7 पिढ्यापासून माझ्या घरामध्ये सुद्धा कला आहे. माझी पहिल्यांदा थोरली बहीण शाहीर मीरा उमप घराण्यामध्ये मी जन्माला आले आणि पाटोळे घराण्याने माझा खूप अगदी मुलीसारखा सांभाळ केला आणि माझी माहेरची कला आजपर्यंत जी जपण्याचं काम केलं ती माझे सासरे शाहीर नंदकुमार पाटोळे तवशीकर, वामन पाटोळे, गोविंद पाटोळे, माझी सासूबाई उषा पाटोळे, माझी मावशी, तिला मी मम्मी म्हणते, माया पाटोळे, यांनी सर्वांनी मला माझ्या कलेमध्ये वाढ करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांनासुद्धा धन्यवाद देते. माझा जीवन प्रवास असा आहे. मी वयाच्या 8व्या 7व्या 8व्या वर्षाची होते. आम्ही बहीण आणि भाऊ मिळून 9 जण होतो. 9 जणाच्या पोटाची खळगी कशी भरावी म्हणून माझे वडील वामन राजाराम उमप हे एकतारी भजन गायचे, ज्याला म्हटलं गेलं कलगीतुरा. कलगीतुरा, देहावरचं, हे जे शिडी बच्चन, टाकसळ, गुरुकिल्ली हे माझे वडील गायचे. हे सगळं जे आता तुम्ही सांगताय फक्त आपल्या पंढरपुरात भजन फक्त माहित आहे. आणि हे काय एक शिडी टाकसा काय सांगता येईल का तुम्हाला? हो, मला सांगता येईल ना. आता बघा, ब्रह्मानंदी जर म्हटलं तर देहावरचा जो संत सखुबाईची नथ आहे ती देहावरचे माझे वडील गायचे. मी थोडंसं तुमच्या पुढे एक कडवं म्हणून दाखवते. कार्यक्रम रोज चालू आहेत, आवाज बसलेला आहे. संत सखुबाई म्हणे देवा माझी नथ हरवली, स्वर्ग मृत्यू पाताळ धुंडिता नाही मला सापडली. कारण ह्या भजनाचा अर्थ असा आहे, एकदा माणूस मेलं ते पुन्हा रूपी जन्माला येत नाही आणि ते कुठेही सापडल्यानं सापडत नाही. किती जरी शोधलं तर त्या माणसाला आपण कुठेसुद्धा शोधू शकत नाही. ह्याला म्हणायचं देहावरची नथ. देहावरची नथ. हां. आणि ब्रह्मानंदी जर म्हटलं तर तो अभंग आहे. तो अभंग असा आहे, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, ब्रह्मपुरी आलो,
जगी विस्तरलो माझा मीच, बारे जगी विस्तरलो माझा मीच, कोण्या कारणासी येणे माझे झाले, येणे माझे झाले, मायेने दाविले ब्रह्मरूप, बारे मायेने दाविले ब्रह्मरूप. याला म्हणायचं ब्रह्मानंदी. अरे वा, म्हणजे फक्त भजन फक्त आपल्याला माहित आहे टाळ आणि पकवा, तर त्याचे हे वेगवेगळे प्रकार, खूप वेगवेगळे रूप आहेत, ही वेगवेगळी रूपं आहेत. मग कशी पुढची वाटचाल झाली? मग माझी थोरली बहीण, माझे वडील ही गावोगावी भजनं करायचे आणि आमची आई आणि आम्ही सर्व 8-9 मुलं बाळं सर्व माझी आई घरी घेऊन राहायची. मग माझे वडील 15-20 दिवसानंतर घरी यायचे. मग तो चिमण चारा जसा म्हणतात तसा आम्हाला सर्वांना घालायचे. त्यानंतर मी मोठी झाले. त्यानंतर माझं वयाच्या 8व्या वर्षी मला गाणं काय असतं 7व्या-8व्या वर्षी हे कळायला लागलं. माझ्या वडिलाची तब्येत खराब होती आणि दुपारच्या पहाऱ्यामध्ये माझे वडील झोपले होते. दवाखान्यात जायला पैसे नव्हते. माझ्या थोरल्या बहिणीची दिमडी खाली ठेवलेली होती, ताऱ्या ठेवलेला होता. मी जाऊन ती डायरेक्ट दिमडी वाजवल्यानंतर माझे वडील उठले की कोण वाजवत आहे, बघितलं तर मी होते. मग मी भिले की माझ्यावर चिडतात की काय. मग ती ठेवली आणि गडबडीने पळून गेल्यानंतर माझ्या वडिलांनी मला बोलून घेतलं. त्या क्षणी ताऱ्या लावला आणि मला बसवलं आणि त्यावेळेला मला माझ्या वडिलांनी गायला कसं असतं हे शिकवलं. कुठलं पहिलं गाणं गायला आठवतं? पहिलं गाणं म्हणायचं नाही आहे त्याला, जो अभंग आहे अभंग, तो आजही तुमच्यासारखे प्रेक्षक मला फरमाईश करतात. त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला जगद्गुरु तुकोबाराया हा संप्रदायामधला अभंग शिकवला. त्या अभंगाचे बोल असे आहेत. जरा लिकडे ये मला पलीकडने पांडुरंगा नदी, भरली चंद्रभागा. वा, हा अभंग मला माझ्या वडिलांनी शिकवला. जसे माझे वडील म्हणायचे तसे मी त्यांच्या पाठीमागं कोरस देत राहिले आणि मला स्वराचं ज्ञान त्यावेळेला आलं. कसं गाणं असतं हे त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला शिकवलं. ही गाण्याची वाटचाल बालपणापासून सुरू झालेली. मग वडिलांच्या बरोबर त्या ठिकाणी काही कार्यक्रम केले असतात, त्यातली एखादी आठवण जी सगळ्यात आत्ता आठवते की ही सगळ्यात बेस्ट आठवण आहे बाबांच्या बरोबर कार्यक्रम? हां, आता बाबांचं वय म्हातारपणी आम्ही त्यांना झालेलो. ज्या वेळेला आम्ही वयात आलो त्यावेळेला आमचे वडील गेले. असा जीवन प्रवास माझा खूप विचित्र आहे. ज्याला म्हणतात ना की आईवडिलाची खास छत्रछाया ज्याला म्हणतात जेव्हा हवी असते त्यावेळेला आमच्या सर्वांच्या डोक्यावरून माझ्या वडिलाची छत्रछाया गमावलेली होती आम्ही. माझ्या माहेरी तलवाडा म्हणून गाव आहे, बाजारपेठ आहे. त्यावेळेला आम्ही माझ्या वडिलांसोबत भजन करण्यासाठी गेलो दिवसा. तर आम्ही दिसायला सुंदर असेल त्यावेळेला लहानपणी. एका बाईने माझा हात धरला बाजारामध्ये, ही माझी मुलगी आहे म्हणून. पब्लिक सगळ्यात माझ्या वडिलाला मारायला आलं की मुलं चोरायला आला का तू. माझे वडील रडायला आले, आम्ही पण रडायला लागलो. त्यावेळेला माझी बहीण माझ्याबरोबर होती, ती पण धाकटीच होती, जया नाव होतं. आणि मी ती पेटी सूर वाजवायची, मी दिमडी वाजवायची, माझे वडील ताऱ्या वाजवायचे, आम्ही भिक्षा करायचो. भिक्षा करत असताना मला धरलं, ही मुलगी माझी आहे म्हणून. सगळ्या माणसांनी त्या बाईचाच विश्वास ठेवला की तू खरंच. माझे वडील दाढी, भगव्या रंगाचे कपडे, हातात ताऱ्या. मग हा कोणीतरी मुलं चोरणारा आहे का असं म्हणून माझ्या वडिलांची गच्ची वगैरे धरली. मग आम्ही दोघी वडिलाला धरून रडत होतो. मग एक तुमच्यासारखा खूप असा सुज्ञान माणूस आला, त्याने विचारलं. ते म्हटले थांबा, त्या मुलीला घाबरवू नका, आपण त्या लेकराला विचारू तुझा वडील कोण आहे. मग ज्यावेळेला मला विचारलं की बाळा तुझी आई आहे काही, म्हटलं नाही. मग तुझे वडील कोण आहे, हे वडील आहेत का, म्हटलं हा दादा माझे वडील आहेत. मग त्यावेळेला त्या बाईच्या तोंडात एका माणसाने मारली आणि ती बाई निघून गेली. असा जीवन प्रवास. त्यावेळेला मी माझ्या वडिलाला सांगितलं आजपासून भजन घरोघर भीक मागायचं नाही, घरोघर भीक मागायचं नाही. मग त्यावेळेला म्हटले काय करायचं. मी म्हटलं आपण कितीही रुपये देऊ द्या पण आपण सुपारी घेऊन कार्यक्रम करूया. मग वडील म्हटले आपल्याला कोण सुपारी देणार बाळा. मग त्यावेळेला माझ्या गावातील जय भीम समाजाची माणसं होती,
मग त्यांनी ठरवलं की बाबासाहेबांची जयंती काढायची आहे. बाबासाहेबांची जयंती म्हणजे काय हेच मला कळत नव्हतं. मग त्यावेळेला लहान असताना माझ्या वडिलांनी पहिल्यांदा बाबासाहेबाचं गाणं मला शिकवलं. ते गाणं असं आहे, रुपया बंधा निघाला यंदा नव्या जमान्यात, भीमराव माझा बघून घ्या हो सरकारी नाण्यात. हे बाबासाहेबांनी उपेक्षितांच्यासाठी केलेलं कार्य आणि त्याच्यातून आलेलं हे गाणं. ही गाणं त्यावेळेला मला बाबासाहेब कळाले. त्यावेळेला माझ्या गावामध्ये जयंतीचा कार्यक्रम भरवला आणि सर्व दलित समाज त्या ठिकाणी बसून आमचा कार्यक्रम ऐकला. त्यावेळेला माझ्या गावातल्या माणसालाही कळलं की वडिलाच्या पाठीमागं आम्हीही गाऊ शकतो. त्यावेळेला बोबड्या भाषामध्ये माझे शब्द निघायचे, माझ्या बहिणीचे निघायचे. माझ्या वडिलांनी सुंदर असं गायन गेलं. मग त्यावेळेला आम्हाला सुपाऱ्या यायला लागल्या. म्हणजे जे फिरून कार्यक्रम पोटाचं खळगं बघायला मागायचं ते बंद झालं आणि सुपारी घेऊन कार्यक्रम. सुपारी घेऊन कार्यक्रम केला. त्यावेळेला पहिली सुपारी आली 1100 होती. 1100 रुपयाची. 1100. किती जण कलाकार होता? आम्ही 5 जण होतो. 5 जणात 1100. हो, 5 जणांमध्ये सुपारी केली. त्यावेळेला बाहेरचे फक्त 2 कलाकार होते आणि आम्ही 3 घरातले होतो. हां, मग ताऱ्या वाजवत माझ्या वडिलांचा हात दुखायचा. मग मी सांगितलं तात्या, मी वडिलांना तात्या म्हणायची. तात्या म्हटलं आपण पेटी सुरावर कार्यक्रम करूया. मग पीटी मास्तर एक ठेवला, एक ढोलकीवाला ठेवला, मी दिमडी, माझे वडील ताऱ्या आणि माझी बहीण पेटी सुर. म्हणजे वडिलांचे हात दुखतेत म्हणून तो ताऱ्या वाजवायचा बंद करून पेटी सुरावचे कार्यक्रम सुरू केले. कुठला पेटी सुरावचा पहिला कार्यक्रम? पहिलाच पेटी सुराचा कार्यक्रम माझा मोगर म्हणून गाव आहे माजलगाव तालुक्यामध्ये. त्या गावामध्ये यात्रा भरते. त्या यात्रेमध्ये त्या बाबांचं नाव मला काही आठवणार नाही. बाबांचं नाव होतं, त्या पुजाऱ्याचं नाव निंबाळकर. बरं, आता भरपूर दिवस झाले. हो, भरपूर दिवस आहे. कसं झालं तो कार्यक्रम? तर मग त्यांनी असं ठरवलं की एक भोंगा म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, आमच्याकडे भोंगा म्हणतात. भोंगा लावला, एक मशीन लावली, एक माईक दिला आणि वट्ट्यावरती आम्हाला 5 जणाला बसवलं. आणि यात्रेमध्ये त्यांनी अनाउन्समेंट केलं की वामन राजाराम उमाप यांचा बहरदार असा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी, खंडोबाच्या गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व यात्रेकरांना विनंती आहे. भजन आणि खंडोबाची गाणी? हो हो. हा, मी करत होता. मग जशी फरमाईश येईल सर तसे माझे वडील करायचे. फरमाईश जर केली गवळण म्हणा, तिथे गवळण म्हणायची. गवळणीत किती प्रकार? कशा गवळणी? गवळणीमध्ये प्रकार असा आहे, फक्त आता लोकांना काय माहित आहे, कृष्ण आणि राधा आणि एवढंच माहित आहे. मात्र हे गवळणीचे प्रकार लोकांना समजून घ्यायला आवडतील. काय काय जेवढं भगवंताने केलं आहे तेवढ्या गवळणीच्या रूपामध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. लेखकाने लिहिलं आहे, नाथ महाराजांनी लिहिलं आहे. ती सर्व काही तमाशातलं वेगळं आहे. तमाशामध्ये तमाशासारखीच गवळण आली पाहिजे, भजनामध्ये भजनासारखीच आली पाहिजे, जागरणामध्ये जागरणासारखीच आली पाहिजे. गवळणीचे रूपांतर अनेक भरपूर आहे, जशी बघाल तशी आहे. ही 3 रूपांतर समजून घ्यायला आवडते. तमाशातली गवळण काय, भजनातली गवळण कशी असते आणि इकडं वाघ्या मुरळीतली गवळण कशी असते? हो, आता तमाशामध्ये पहिल्यांदा सांगेल, तमाशामध्ये माझे सासरे नंदकुमार पाटोळे आणि वामन पाटोळे ह्या दोघांनी मला बसून जी गवळण शिकवली, ती गवळण दिवस उगवणे किती वर आला. कारण मला कडवे माहिती नव्हते आणि परमेश्वराच्या कृपेने आईवडिलाच्या आशीर्वादाने दिमागच असा आहे, नाही जरी शिकले, नाही जरी शाळेत, कारण शाळेत जाण्यासाठी पुस्तकं पाटी लागायची आणि आम्ही 9-10 जण असल्यामुळं पुस्तक पाटी नव्हती. वडिलांची माझ्या तेवढी कुवतच नव्हती की ती घेऊन देऊ शकतील आम्हाला. आणि तरी ही गाणी आता आम्ही बघतोय अगदी तोंडपाठ असते. हो, मिळालं नाही. ही आईवडिलांचा आशीर्वाद आणि पाठबळ ती सासू सासऱ्याने दिलेलं ते आशीर्वाद, परमेश्वराची माझ्यावरती छाया. ती अशी तमाशातली गवळण अशी आहे, ज्या वेळेला मुजरा म्हणतात त्याला, लेहरा. हां, लेहरा झाला. लेहरा काय असतो सांगा मग? गवळणी लेहरा असा आहे, 15-16 मुली असतात, त्यांनी काष्टा घातलेला असतो, चाळ बांधलेले असतात, नऊवार साडी घातलेली असती आणि सुंदर असा मेकअप करून त्या ज्या वेळेला ढोलकीची जुगलबंदी, हलगीची आणि पेटीवाल्याची जेव्हा जुगलबंदी लागते त्या तालावरती त्या गवळणी नाचत असतात. आणि नाचून झालं की तो देव बनून जो सरदार असतो तमाशातला तो समोर येतो आणि तो पेंड्या असतो, ते वाट अडवतो. ते वाट अडवतात.
आम्ही बाजाराला जाऊ देणार नाही, तुमचा बाजार बंद. हां, हे सगळ्या तमाशात बघितलं. ती बघितलेलं आहे. पण ज्या वेळेला ती गवळण म्हणते की देवा तुम्हाला काय पाहिजे आम्हाला सांगा, त्यावेळेला ती गवळण सुरू होते. मग ते म्हणतात आमची भक्ती करा, ती भक्ती गायन रूपाची. मग राधा गवळण काय म्हणते, दिवस उगवुनी किती वरी आला, बाजार पुढे सारा झरर गेला. दिवस उगवुनी किती वरी आला, बाजार पुढे सारा झरर गेला. याच्यावरती वाद्य भजनातलं चालत नाही. आणि या गवळणीतून बघा फक्त लोक तमाशा आणि नाच गाण्यापुरतं, मात्र दिवस उगवून कितीवर आला आणि बाजार पुढे निघून चाललाय. हो, बाजाराला आपल्याला जायचं आहे. ही खरी लोकसंस्कृती आपल्या तमाशाच्या. हो. त्याच्यानंतर ही अभंगातली गवळण, संप्रदायामध्ये जे गवळण आहेत, आता बघा गोदावरी ताईंनी बी गायले आहे, बंडोबा गोळेगावकरने, म्हणजे अनेक आपल्या काय त्यांचं नाव, गायकवाड, कल्याणी गायकवाड असं आहे त्यांचं नाव, त्यांनी पण गायलेलं आहे. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंदलाला रे गोपाला. निघून गेल्या गवळणी साऱ्या मथुरेच्या बाजाराला, उशीर झाला बाजाराला नंदलाला रे गोपाला. हे आपण बघू शकता दोन्ही गवळणीच्या शब्दातून सांगायचं तेच आहे. हो. तमाशातली ही गवळण तेच सांगते की बाजारला मला उशीर झालाय, जायचंय, दिवस टळून गेलाय, हो. फक्त शब्द वेगळे आहेत. हो. आणि संप्रदायातली गवळण ही तेच सांगते. ही संप्रदायामध्ये जी गवळण आहे यावरती पखवाज, तबला हे वाद्य असतं, आणि तमाशातल्या गवळणीला हलगी, ढोलकी ही असं वाद्य असतं. हे झाले. आणि वाघ्या मुरळीतली गवळण, वाघ्या मुरळीमधली असली गवळण आहे, तुम्हाला सांगते की त्यावरती संबळ आणि ढोलकी दोन्ही वाद्य वाजवायचे हे, आणि करंटकी, ह्या दिमडी हे वाद्य असतं. मग त्यामध्ये राधा गवळण काय म्हणते, असा कसा तुझा खट्याळ बायकाना, काही केल्यानं मला ग आवरेना, जात होते मथुरेच्या हाट, यांनी फोडिले आमचे माठ, भर रस्त्यात हा घाली तो धिंगाणा, काही केल्यानं मला ग आवरेना. ही वाघ्या जागरणामध्ये म्हणू शकतो जागरणामध्ये म्हणू हो. म्हणजे हे सांगायचं तेच आहे, फक्त सांगायची भाषा वेगळी आहे आणि हे गवळणीचे प्रकार आहे. तिथून पुढे मग कशी वाटचाल झाली? पहिले 1100 रुपयांची सुपारी, तिथून पुढे मग त्यानंतर माझ्या थोरल्या बहिणीचं लग्न झाल्यानंतरचा हा प्रवास आहे. आणि त्यानंतर मग थोडंसं काहीतरी भांडण झालं, माझ्या बहिणीने सासर सोडून परत माहेरी आली. मग माहेरी आल्यानंतर परत ती मला जास्त स्वराचं ज्ञान, गायनाचं ज्ञान देऊ लागली. मग त्यानंतर मी, माझी थोरली बहीण, माझे वडील, आमची आणखी जास्त लोकांची पार्टी तयार झाली. मग त्यानंतर आम्ही भजन, भारूड, जयंती हे असे कार्यक्रम करू लागलो. हा, ही भारूड हा नाथबाबांनी लोकांच्या जागृतीसाठी त्या ठिकाणी रचलेली. भारूड कशा पद्धतीचं? भारूडमध्ये काय, भारुडात आणखी काय वेगळे प्रकार आहे? हो, भारुडामध्ये असं आहे, हे जीवनाचं भारूड नाथ महाराजांनी सांगितलं आहे की भारूड रूपात आणि आपण देवाची भक्ती करू शकतो. ती कशी बघा, आता माझी थोरली बहीण भारूड गाते, तेच भारूड मी तुमच्यापुढे सादर करते. नाथ महाराज म्हणतात, वैदूचं रूप घ्यायचं, असं गोंदलेलं असतं वैद्यांना, ती स्वतःचं रूपांतर वैद्यामध्ये बदलायचं. त्या ठिकाणी डोक्यावरती गठुडं घ्यायचं, त्यामध्ये 12 जडीबुटी असतात. जडीबुटी तुम्हाला माहीत नसेल, जडीबुटी वनौषधी, हा, त्याला आता नाव दिलं आहे आयुर्वेदिक. त्याला जडीबुटी, ती जुना शब्द आहे जडीबुटी, वैदिक काळापासून वेदातली, हो, आयुर्वेदातली जडीबुटी. त्यावेळेला सर्दी, खोकला, ताप, थंडी, जुलाब जर लागले तर त्यावेळेला लोक दवाखाना करत नव्हते, आयुर्वेदिकच करायचे आणि त्याचा गुण येत होता. त्यावेळेला भरोसा होता. मग आता भरोसा राहिलेला नाही आहे कुणाचा कोणावरती. म्हणून भारूड असा आहे. नाथ महाराज म्हणतात, केसारी फणी घे मैना, काळी पोत मनी घे,
हे भारुड आहे. एक जनार्दनी नाथांचे भारुड, हरी नाम तू मुखान घे, केसारी फणी घे मैना काळी पोत मनी घे. हे नाथांचं हे भारूड, नाथांचं भारुड. लोकांची जागृती करण्यासाठी ह्या भारुडाचा वापर नाथांनी केला. हे काही जयंतीचे कार्यक्रम तुम्ही घ्यायला लागला, हो. भारूड घ्यायला लागला, हो. तिथून पुढे कशी वाटचाल होती? तिथून पुढचा प्रवास माझा असा झाला. त्यानंतर 2007ला माझे वडील गेले. त्यावेळेला मी मोठी झाली होते, 17-18 वर्षाची होते. वडील गेल्यानंतर चुलते गेले, वडील गेले, म्हणजे ज्याला मोठं माणूस म्हणतात तीच घरात कोणी राहिलं नाही. म्हणजे जी वडीलधारी मंडळी होती ती निघून गेली, सगळीच निघून गेली. आणि बहिणी ज्याच्या त्याच्या घरी होत्या. आणि आम्ही दोघं बहीण भाऊ लग्न व्हायचं राहिलं होतं. माझा धाकटा भाऊ महावीर उमप, तो माझ्याबरोबर होता. तो ढोलकी शिकला. ढोलकी आम्हाला कोणी क्लास दिला नाही. शाळा जायला एवढी आमची ऐपत नव्हती की आम्ही शाळेमध्ये पाठ्यपुस्तक घेऊन जाऊ शकतो. असं म्हणतात क्लास कोण शिकवणार, बरोबर, आणि क्लास लावण्यासाठी पैसे लागतात, पैसे लागतात. आणि ते आम्ही देऊ शकत नाही. मग आईवडिलाचा आशीर्वाद असा आहे की आम्ही न क्लास करता आमच्या पोटाची खळगी भरू शकतो, तुमच्यासारख्याचं प्रेम मिळू शकतो. एवढं तरी आम्हाला कला भगवंतांनी दिलेली आहे. हे काय आणखी ज्या लोकसंस्कृती आहेत, आणखी कोणकोणत्या लोककला आहेत, त्या लोककला लोकांच्यापर्यंत येणं गरजेचं आहे, त्याची माहिती होणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला माझं 2011ला माझं लग्न झालं. सुरुवातीला मामांनी माझा तपास असा काढला फोनवरती की कुणीतरी त्यांना गायकीची गरज होती. त्यावेळेला माझं लग्न झालं नव्हतं. वामन मामांनी फोन केला, बाळूमामांनी फोन केला. ते फोन मी घेतला. म्हणे मी लोकनाट्य तमाशातून बोलतो. तमाशा म्हणलं की आमच्याकडे एक प्रकारची शिवी, म्हणजे असं म्हणा, आम्ही काय तमासगीर दिसतो का तुम्हाला, ते खूप मोठा अर्थ आहे आमच्या तिकडे, म्हणजे माझ्या माहेरी बीड भागाकडे. मग तमाशा म्हटल्यानंतर मी आमच्या आईला भीत म्हणाली. आणि त्यावेळेला खूप पैशाची गरज होती. वडील मेल्यानंतर मला थोरला भाऊ कार्यक्रमाला जाऊ देत नसे, लोक नाव ठेवतील, असं करतील म्हणून भीत मी घरातच. पण माझी कला मला झोप येऊ देत नव्हती. हे खरा कला जो हाडाचा कलाकार ज्याला आपण म्हणतो त्याचं लक्षण असते. हो. मग गल्लीमध्ये कुठे जागरण चालू असलं की मी त्या ठिकाणी जायची. मग एखादा माणसाला माहितीच असतं की ह्या मुलीला असा प्रकार येतो. मग ते फरमाईश करायचे की कोमल उमप हिने एखादा अभंग किंवा गवळण गावी. मग ज्याला म्हणतात ना, काटेरी जरी वाट असेल त्या ठिकाणी पाय ठेवण्यासाठी 2-4 का होत नाही की पण काटे टोचावे तेव्हा ती जागा मिळते. असंच मी त्या ठिकाणी माहूल एक तयार व्हायचा माझ्या कलेच्या जीवावरती. मी त्या ठिकाणी मला भगवंताने अशीच काही बुद्धी द्यावी की मी अगदी रक्ताचं पाणी करून गायचा प्रयत्न करायची. त्यावेळी ठिकाणी मी गायची. तर त्यावेळेस पोटाची भूक महत्त्वाची. माझ्या नजरेसमोर एकच होतं की माझा धाकटा भाऊ आहे, दोन धाकटे भाऊ आहेत, आणि माझी आई आहे, माझे बहिणी आहेत, बहिणीचे मुलं आहेत, आणि माझ्यावरती माझ्या आईची जबाबदारी आहे. माझ्या आईला मला जगवायचं आहे, माझ्या भावाला जगवायचं आहे, मला स्वतःला जगायचं आहे. हेच माझ्या डोळ्यासमोर होतं. आणि त्या ठिकाणी मी गायलं तरी काही का होत नाही, पण 1500 तर बक्षीस व्हायचं मला त्यावेळेला 2011 साली. हो. मग ते बक्षीस घेऊन मी घरी यायची. मग ते अशी चटक लागत गेली की आपण काय केल्यावर काय होतं याचा अनुभव घडत गेला. आणि अनुभव असा आला की आपण मेहनत केली म्हणजे मेहनतीचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. बरोबर. आणि ती मेहनत पोटासाठी करायला लागत होती, घरासाठी करावंच लागत होतं. करावंच लागत. हो. मग मग तमाशात गायला गेला का परत? मग त्या ठिकाणी 2011ला मामांचा फोन आला. मामाला सांगितलं नाही होय म्हणत मामांनी ती म्हणजे त्यांना असं लोक चर्चा करत राहायचे की चांगली कलाकार आहे. आणि आमच्या गावामध्ये मेंढापूरमध्ये भास्कर पाटोळे हे पण माझे सासरेच आहेत, त्यांचे धाकटे चिरंजीव नाना, त्यांना मी किती पद गाऊ शकते ही माहिती होतं, कसं गाऊ शकते ही माहिती होतं. आम्ही दोघांनी कार्यक्रम केले होते. मग त्यांनी ती माझी माहिती वामन मामाला दिली. वामन मामांनी मला फोन केला. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मी तमाशामध्ये येऊ शकत नाही आहे, नाही तर मग माझ्या घरच्यांना तुम्हाला खोटं बोलावं लागेल. तर म्हणे काय, तर मग तुम्ही असं कुठलंही ऑर्केस्ट्रा सांगा, जागरण सांगा, पण तमाशा सांगू नका माझ्या घरी. मग म्हटलं ठीक आहे, मी सांगू शकतो तसं. मग ते कधी न तिकडे येणारे कार्यक्रमाला आले असतील, पण माझ्या घरी कधी न येणारे गाडी करून घरी आले.
मग असतात ते असे घुंगरावरचे फोटो वगैरे डान्सर मुलींचे, त्या फोटो कटावट लावलं होतं गाडीला. त्या गाडीच्या कटावटावरती आम्ही चादर टाकली, जाणं येणारे लोक बघायचे. ते तमाशा आहे ते दिसू नये. लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकनाट्याकडे, मी आता म्हणू शकते की लोकनाट्यामधले कलावंत खूप श्रेष्ठ असतात आणि खरी कला जर जपली असेल ती लोकनाट्याच्या कलावंतांनी जपली असेल. लोकनाट्याकडे किंवा तमाशाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे, त्याचा काही त्रास झाला का आयुष्यात? भरपूर झाला. काही तोटे त्याचा काय अनुभव? भरपूर भरपूर भरपूर. त्या अनुषंगाने थोडं विस्तृत सांगा. लोकनाट्याचा दृष्टिकोन का वेगळा होता ती सांगते. मग मी तमाशाला आली, मामा मला घेऊन आले. त्यावेळेला मला मामांनी पहिल्यांदा माझ्या जीवनामधला महिना, जो चैत्र मास उन्हाळा असतो, कलावंताचं सीझन असतं, त्या उन्हाळ्याचा 1 महिन्याचा पगार मला 15,000 रुपये मामाने दिला. म्हणजे 1100 रुपयाला एक कार्यक्रम घेतला. हो. त्याच्यानंतर पोटाची खळगी बघायसाठी फरमाईशीसाठी गाणी म्हणायला लागत होती. हो. आणि तो प्रवास 15,000 रुपये महिन्यापर्यंत सुरू झाला. मग मामांनी मला 1 महिन्यासाठी आणलं. मग मला आणल्यानंतर काय जो माझा गुण असेल किंवा त्यांचं कर्म असेल, त्या महिन्यामध्ये मामाला कार्यक्रम भरपूर लागत गेले. कार्यक्रम ऐकला की त्या ठिकाणी सुपारी येत गेली. 1 महिन्यासाठी मला आणलेलं त्यांनी 1.5 महिना ठेवून घेतलं आणि मला कार्यक्रम करणं. ज्यावेळेला मी गायची त्यावेळेला वामन मामा, माझ्या घरातले सर्व कुटुंब जे माझ्या ओळखीचे नव्हते, त्यावेळेला मी त्यांच्यामध्ये नवीन होते, त्यावेळेला ती फोन लावून त्यांच्या कलावंतांना माझा आवाज ऐकवायचे. 2011 सालचं त्यावेळेचं एखादा असं. मामाने तुम्हाला जेव्हा फोन केला होता, हो, मी मामाला कसं कळालं की तुम्ही त्या ठिकाणी असा आहात म्हणून? हां, मामांना असं कळालं की भास्कर पाटोळे त्यांचे धाकटे चिरंजीव, ते मला त्यांनी मला पाहिलेलं होतं एका कार्यक्रमामध्ये गाताना. मग त्यांनी माझा नंबर घेतलेला की तुमचा नंबर मला द्या. मग ह्यांची काहीतरी चर्चा या ठिकाणी झाली आणि मग म्हटले आम्हाला गायकीची गरज आहे जी हिंदी मराठी गाणे म्हणू शकेल. म्हणजे पार्टीला अगोदरची पार्श्वगायिका छान होती आमची माया मम्मी, पण ती मराठीच गाणी गायची, लावण्या गायची, गवळणी गायची. समाज बदललेला होता त्यांना. आणि त्यावेळेला समाजाला जे पाहिजे ती माया मम्मीकडून हिंदी मराठी गाणी मम्मी गात नव्हती. मग त्यांनी माझं नाव सुचवल्यानंतर मला फोन केला, मला बोलवून घेतलं. त्यावेळेला मी इथं आले. त्यावेळेला मी हिंदी गाणं पहिल्यांदा प्रथमताच मेंढापुरामध्ये तमाशा होता आणि हिंदी गाणं मी आयुष्यातलं पहिलं हिंदी गाणं, पहिलंच गाणं माझं. कुठलं होतं? तहकीकात चित्रपट आहे त्यामधलं गाणं. प्यार झूठा सही दुनिया को दिखाने आजा, तो किसी और से मिलने के बहाने आजा, आजा 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 आजा. हे आयुष्यातलं गायलेलं पहिलं हिंदी गाणं. आणि ते असं आठवतं की 2011 सालचं त्या वर्षभरातलं त्या सीझन मधलं हो जे सगळ्यात फेवरेट गाणं होतं, त्यानं अक्षरशः महाराष्ट्राला वेळ लावलं, अगदी डोक्यावर घेतलं. हो, ते मराठी गाणं. कुठलं? मराठी गाणं असं आहे, चित्रपटाचं नाव आहे चंगू मंगू. शक्यतो हेच आहे असं काही सांगता येणार नाही, पण सांगते. गाणं असं आहे मराठी. ते आम्ही सकाळी जो हाजरीचा कार्यक्रम असतो. हाजरीचा काय प्रकार? हाजरी माहिती नाही माहिती. कलावंताला जसं गावकरी बोटावर नाचवतील तसं नाचावं लागतं. का तर त्यांनी पैसे कमी देऊ नयेत, त्यांनी खुश व्हावं. हे काय माहित नाही हाजरी काय असते कशी? हाजरी म्हणजे संध्याकाळी तमाशा करायचा. संध्याकाळी तमाशा 10 वाजता स्टार्ट होतो, पहाटे 5 वाजेपर्यंत. तास किती झाले? 10 ते 5. हो, हे जवळजवळ 6-7 तास झाले. बरोबर. मग मला सांगा सर, जो शिकल्या सवरलेला माणूस असतो 1 तास जरी ड्युटी केली तरी 50,000 रुपये महिना मिळवतो. आणि मध्ये अर्ध्या तासाची विश्रांती लागते त्याला विश्रांती असते. काय असतं ते इंग्लिशमध्ये येत नाही मला, नाश्त्याचं वगैरे काहीतरी नाव वेगवेगळे आहेत, ब्रेकफास्ट लँग्वेज काय त्याला म्हणतात, ब्रेकफास्ट असतो ते असं करत. पण आम्हाला कलावंताला चहा सुद्धा उभाटाने प्यावा लागतो तमाशाच्या स्टेजवर. तो हाजरीचा प्रकार असा असतो, रात्री 6 तास 7 तास कार्यक्रम करून सकाळच्या पारी हाजरी असते. ती हाजरीचा प्रकार असा असतो, गवळण, रंगबाजी, त्यामध्ये हिंदी मराठी गाणी असतात. जो रात्री आहे तोच, रात्री जो आहे तोच कार्यक्रम,
परत तो 4-5 तासाचा सकाळी करावा लागतो. परत सकाळी 4-5 तास. सकाळी 4-5 तास. हो. आता गावकरी म्हणतात किती सुपारी आहे, घेतो ना 60-65. इतके 60-65 हजारामध्ये 30-40 कलाकार राबवायची, 40 कलाकारांचा संच तमाशासाठी. तमाशाचा. आणि 3 गाड्या, 2 ट्रक आणि 1 बारकी गाडी. बारकी ती बारकी गाडी आईसाठी नसती किंवा ती मालकाला आराम मिळावा त्याच्यासाठी नसती. कलावंत 2 गाड्या घेऊन गावामध्ये जायचं आणि पाठीमागून मालकाने जी पोटाची खळगी भरण्यासाठी जी सामग्री लागते ती गोळा करून आणायची. ती गोळा करून आणण्यासाठी ती बारकी गाडी लागते. लोकांना काय वाटतं की त्यांची आयुष आहे बारकी गाडी, 2-4 गाड्या माग. पण त्या 2-4 गाड्यांचं रूपांतर जर तुम्ही मागचा त्याचा प्रवास बघितला तर तुमच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येईल. आणि ही गण गवळण आणि त्याच्यानंतर रंगबाजी. रंगबाजी. मग सकाळच्या हजेरीचा कार्यक्रम असायचा माझा. त्यामध्ये मराठी गाणं होतं, प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी, रोमांच्या सर्वांगी गेले मी न्हावुनी, प्रीतीचं झुळझुळ पाणी. हे रंगबाजीमध्ये. ही रंगबाजी. गण गवळण ती काय? गणगवण असं आहे. आता गण ही माणसं म्हणतात. जेवढी कलावंत आहेत रंगबाजीचे वेगळे असतात, वाजवणारे, डान्स करणारे, आणि वगनाट्यामध्ये जी काम करणे असतात ते, आणि गणाचे काही, वाजवणारे काही, ही सगळे 10-15 कलाकार मिळून असे एक ड्रेसिंग, धोतर, कुडता, गळ्यात गमजा, टोपी, कपाळाला टिळा लावायचा. म्हणजे रंगरंगोटीचा कलावंत. त्याच्या पाठीमागची जिंदगी खूप वेगळी आहे. त्यांनी समोर प्रेक्षकांच्या समोर, प्रेक्षक म्हणजे आमचे देवासमान असतात, त्यांना मायबाप. खुश करणं, मायबाप आहेत, त्यांना खुश करणं आमचं कर्तव्य असतं. आणि त्यांना जर खुश केलं तर त्यांच्या खिशातून 10ची नोट कधी आम्हाला येईल हीच अपेक्षा असते. हे सगळं रंगबाजी, प्रीतीचं झुळझुळ पाणी, ही मराठी गाणी, हे स्टेजवरचं पडद्याच्या पुढचं जीवन खूप चांगलं आहे. खूप चांगलं तर आहे. त्या पडद्याच्या पाठीमागची जी व्यथा आहे हो, ती व्यथा लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. आणि त्या व्यथा खरं तर ही पोचल्या पाहिजेत. पोहोचल्या पाहिजे. पण पोचणार कसं मला सांगा. आजकाल वशिल्याचं जीवन आहे. वशिल्याचं, ज्याचा वशिला आहे त्याचंच पोट भरेल, हे असं आहे. आणि वैयक्तिक मी तरी आणि माझं कुटुंब, वामन मामांना पॅकेज मिळत असेल नसेल मिळत मला माहीत नाही. मगाशी त्यांनी सांगितलं की त्या 11,000मध्ये मी पण आहे. बघा, एक मालक 40 कलाकार घेऊन फिरू द्यात किंवा 30 कलाकार घेऊन फिरू द्यात, कलावंताच्या जीवावरती मालक असतो. एकटा मालक किती जरी कलावंत असला तरी तो काहीच करू शकत नाही. बरोबर. म्हणून मालकाचं, माझं तरी आता मी सुद्धा मालकी हक्क करत आहे. माझे आता सध्या तमाशा बंद पडला, भजन भारुडे बंद पडले. मग मी एक तुम्ही जसं म्हटलं मगाशी की तुम्हाला सगळंच काही येतं का, तर होय सगळंच काही येतं. म्हणून मी एक पार्ट असा निवडला जेणेकरून मनोरंजनही होईल आणि देवदेवही होईल आणि त्याची मागणी लोकांची जास्त आहे आणि अर्थार्जनही होईल त्याच्यातून. आणि कुटुंब चालेल. कुटुंब माझं चालेल. कारण माझ्या घरामध्ये सर्व्हिसवाला कोण नाही, शेतीबाडीवाला कोण नाही आणि श्रीमंतही कोणी नाही. म्हणून ही जागरणाचं जे मी निवडलं तर तेव्हापासून माझं म्हणजे बऱ्यापैकी माझं कुटुंब चालत आहे आणि लोकांची मागणी माझ्याकडे जास्त आहे. त्याचं कारण मी कार्यक्रम शाहीर नंदकुमार पाटोळ यांची सून आहे, वामन पाटोळ यांची सून आहे, तमाशगिराची सून आहे. म्हटल्यानंतर मला तमाशा येत नाही का? बरोबर. येतो. पण मी तमाशाचा कार्यक्रम तमाशाच्या ठिकाणी करते, जागरणाचा कार्यक्रम जागरणाच्या ठिकाणी करते, भजनाचा कार्यक्रम भजनाच्या ठिकाणी करते. आणि विशेष म्हणजे मला माझ्या दलित बांधवांना एक सांगायचं आहे की आजकाल मला फरमाईश जास्तीत जास्त बाबासाहेबांची येते, पण ती कुठे? जागरणाचा कार्यक्रम. त्या कार्यक्रम झाला तिथं राजा शिवछत्रपतीचं गाणं गावंच लागतं, कारण त्यांनी गोंधळ केलेला आहे. म्हणून तिथं मला बाबासाहेबांची फरमाईश आहे तर मी त्या ठिकाणी गात नाही आहे. का? तर माझ्या बाबासाहेबांचा अपमान मला करायचा नाही आहे. हे जे महापुरुषाने दिलेलं आहे, ह्या दोन्ही तिन्ही महापुरुषांच्या संदर्भात ऐकायला आवडेल आम्हाला, दर्शकांनाही आवडेल आणि मलाही ते आवडेल. छत्रपती असतील, बाबासाहेब असतील, शाहू फुले असतील. राजांच्या जेव्हा जयंतीचे कार्यक्रम मी करते त्यावेळेला मी बाबासाहेबांनाही गाते, अण्णाभाऊंनाही गाते, लहुजी वीरांना पण गाते. जेवढे थोर पुरुष आहेत तेवढ्यांचा कार्यक्रम मी जयंतीच्या ठिकाणी करते. जयंती कुणाची असो, बाबासाहेबाची असो, अण्णाभाऊंची असो, लहुजी साळवेंची असो,
छत्रपतींचे असो, अहिल्याबाईंचे असो, जिजाऊंचे असो, कुणीही जरी असं मला कार्यक्रम दिला थोर पुरुषांचा, त्या ठिकाणी मी सर्वांचेच गुणगौरव गाते. पण मी जागरणाच्या कार्यक्रमामध्ये थोर पुरुषांना गात नाही आहे. का तर बाबासाहेबांनी एकच सांगितलेलं आहे, तुमच्या पोटात भाकर नसली तरी चालेल, पण अंगावरती कपडे मात्र टकाटक ठेवा आणि शब्द पाठीचा कणा ताईट ठेवा आणि शिक्षण शिका. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, एक प्याला पिलं तरी गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेबांचा आणि देवाधर्माचा बाबासाहेबांनी ह्याला अंधश्रद्धा मांडलेला आहे. म्हणून मी त्या ठिकाणी बाबासाहेबांचं गीत गात नाही आहे, म्हणून क्षमा असावी. हे माझा जो प्रश्न आहे ना, ती घ्यायचं, त्यांच्या शेवट. वैयक्तिक अनुषंगाने घ्या आता. हां. हे सगळे बास होतं, ठीक. शेवटा किती झाले? प्रॅक्टिकली बास. किती झाले? 30 झाले. ओके. 10 मिनिटं फक्त ह्यांचं वैयक्तिक आयुष्य. आता आलं लक्षात. हे सगळं लोककला, कलाकारी, आलेला वारसा, मात्र आयुष्यात इतकी लोककला अगदी निष्ठेनं पोटासाठी, कुटुंबासाठी ज्यावेळेस आपण झगडतोय, झटतोय, आणि मगाशी आपण जी चर्चा करत होतो त्या अनुषंगानं की बाबा असे कुठे वाईट अनुभव आले का, हो. त्याच्या माध्यमातून बाबा कधीतरी खचल्यासारखं झालं, हो. किंवा ते वाईट अनुभव असे आहेत की ही कला जोपासत असताना त्या कुठेतरी अडचणीचे ठरले, असे काही अनुभव ह्या कलाकार आता या इतक्या जीवन प्रवासामध्ये? आता बघा, काही असे कुटुंब आहेत काही कलावंताचे, ज्यांनी पिढ्यानपिढी कला जोपासली आहे. मग त्यामध्ये त्यांच्या मुलीही कलेमध्येच उतरलेल्या आहेत, सुनाई आहेत, त्यांच्या आई, चुलत्या मालत्या, हे जे कुटुंब असतं कलावंताचं, त्या ठिकाणी ज्या मुलीचे लग्न झालेत. आता बघा, काही माणसाचा दृष्टिकोन असा असतो नाचणारी बघणाराचा. तोच दृष्टिकोन कधी त्याविषयीचे काय अनुभव आहेत का ते सांगेल ना. लोकांना? तो असा आहे, जी नाचणारी नसते. आता आपण डान्सर म्हणतो, पण डान्सर कुणीच म्हणत नाही, कलावंताला कुणी इज्जतीने बोलत नाही आहे, त्याला तुच्छ लेखलं जातं. जे वासनेने भरकटलेली माणसं असतात ते, तर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो माहिती आहे? एक दिवशीचा अनुभव सांगते. माझ्या पार्टीमध्ये खूप सुंदर मुलगी होती, तिचं लग्नही झालं होतं. तिचा नवरा ऑर्गन वाजवायचा आणि ती डान्स करायची. मग ती डान्स करत असताना एका मुलाने तिच्याकडे 100ची नोट केली. तिला वाटलं मी जी कला सादर करते ही तिचं बक्षीस आहे. पण त्यांनी त्या नोटीमध्ये एक चिठ्ठी लिहिली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये तिचा नंबर लिहिला होता त्या मुलाचा. मला फोन कर असं लिहिलेलं होतं. मग आता कलावंताकडे फोन कर, एखाद्या मुलाचा दृष्टिकोन जो असतो तो वाईटच असतो. फोन कर किंवा नंबर लिहून देणे किंवा कलावंताला दगडं मारणे. एक गाव असं होतं त्यावेळेला, बाळासाहेब तमाशा मालक होते, दावडी निमगावकर. त्यावेळेला मी त्यांच्याकडे कार्यक्रमाला गेले होते, माझं कुटुंब, आम्ही सर्वच. मग एक गाव असं होतं, त्या ठिकाणी किती जरी पडद्यावरचा कलाकार गेला तरी गावातली माणसं म्हणजे टोटली पुढाऱ्यासकट पिलेली, यात्रा कमिटीच पिदाडी. आणि तर ते त्या बंद पाडणार. हो, त्यांनी म्हणजे तमाशाच बंदच पाडायचा, ऐकायचाच नाही, कसलाच ऐकायचं नाही. कारण आजकाल 2-2, 3-3 पार्टीची गावं आहेत. एका पार्टीने कार्यक्रम आणला की दुसऱ्या पार्टीने रंगाचा भंग करायचा आणि कलावंताला शिव्या देऊन दगडं मारून हाकलून काढायचं. अशी गावं अनेक आहेत ना, अनेक अनुभव आहेत माझे स्वतःचे. मग त्या ठिकाणी गणालची माणसं गेले. कांद्याचं रान होतं, कांद्याचं, आणि कांद्याचं रान हे नांगरलेलं होतं. नांगराटा कधी बी तमाशा बघा गावात नसतो, हा गावाच्या बाहेर असतो, मसरमाट्या शेजारी किंवा हागंदरी शेजारी. ही तमाशाची वतनदारी ही हागंदरी असते आजकाल म्हणून म्हणण्यापेक्षा पहिल्यापासूनच. पण माझं एकच सांगणं आहे पूर्ण महाराष्ट्रामधल्या रसिकजनांना की तमाशातला कलावंत हा वाईट नसतो. तुम्ही त्या ठिकाणी त्याची कला बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे की त्याला काय येतं आहे नेमकं. आपण लाख रुपये सुपारी दिली आहे का नुसतंच हाफ कपडे घालून रंगरंगोटीच्या लाईटीमधून नाचण्याने पैसे घेऊन जाते आहे, ही पण त्यांनी अनुभवलं पाहिजे, विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी मी कार्यक्रम करत होते, गणावाल्यांना कांदी मारली, वाजणाऱ्याला कांदे मारले, पुरींना बी कांदे मारले आणि माझी एंट्री
पडद्याच्या पाठीमागं कुठपर्यंत असते, गणगवळण होईपर्यंत. रंगबाजीला मी पडद्याच्या पुढे येते. मग मी आली पुढं. त्यावेळेला गाणं माझं चालू होतं, मा तुझे सलाममधलं गाणं आहे, छोड के ना जाओ पिया. देशभक्तीपर्यंत. हो, देशभक्तीचा चित्रपट आहे, त्या चित्रपटामधलं माझं गाणं होतं, छोड के ना जाओ पिया तुझको मैंने ये दिल दे दिया. मारला की मला बी कांदा. आता म्हटलं माणसं ही खोटं बोलतात म्हणावं तर मलाही कांदे मारतात. मग मी सांगितलं, जो ऑपरेटिंग असती, 1,00,000-2 लाखाची साऊंड सिस्टीम असते तमाशावाल्याकडे, लाईटिंग असते, त्याचा ऑपरेटर होता. त्याला सांगितलं, बाबा हे तुझे काळे पिवळे निळे लाईटी बंद कर म्हटलं. आणि अनाउन्समेंट केली त्यावेळेला. कारण माझं स्वतःचं मत असं असतं की आपण स्वतः सांगितल्याशिवाय, शेवटी रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही आहे. बरोबर आहे. मग मी गावकऱ्यांना विनंती केली की जी ही पंच कमिटी आहे, ज्यांनी आम्हाला या गावात येण्यासाठी सुपारी दिली, त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मग ती पंच कमिटी स्टेजवर आली. मामा आले, तमाशाचे मालक आले. मग त्यांना समोर उभा केलं आणि त्यांना हात जोडून सर्व कलाकारांना उभा केलं आणि पांढरा लाईट लावले, फोकस 2 आमच्यावरती, 2 पब्लिकवरती, आणि विनंती केली की तुम्हाला जर कला ऐकायची असेल, तुमचे जर पैसे वसूल करून घ्यायचे असतील तर आमचा नाच बघा, आमचं गायन बघा, आमची कामं बघा, जेणेकरून तुमचे पैसे असे पाण्यात गेले असं वाटू नये. आणि तुम्हाला विनंती करते म्हटलं, ज्या वेळेला आमच्याकडून चुकेल त्यावेळेला आम्हाला दगड मारा, आम्ही खाऊ, पण आमची कला ऐकून घ्या अशी विनंती केली. आणि ज्यांना कुणाला आया बहिणीची किंमत असेल, कारण आम्हीसुद्धा कुणाची तरी आई आहे, कुणाची बहीण आहे, आम्हाला संसार आहे, आम्हाला नवरे आहेत, सासू सासरे परिवार आहेत, पण आमचं जे काम आहे ते वाईट आहे. वाईट म्हणण्यापेक्षा कामही चांगलं आहे, पण तुमचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वाईट आहे, तेवढा बदलावा ही विनंती केली. आणि तिथून नंतर माझ्या स्टेजवरती खडा नाही आला, कांदा नाही आला, माझा कार्यक्रम पार पडला. एक असं मला विचारायचं आहे, वडिलांनी ही लहानपणापासून शिकवलं, हो. आई हे गेलं, असं कधी दुःखाच्या प्रसंगी जी वडिलांची आठवण प्रकर्षानं झाली, आत्ता माझे बाबा असते तर या ठिकाणी, असा एखादा प्रसंग आयुष्यात कधी घडला? हो, माझ्याच माहेरी मी लहान असताना माझे वडील आणि आम्ही एका गल्लीमध्ये भजन करत होतो. ती बाई ताटामध्ये ज्वारी घेऊन येत होती आणि गावातला एक गुंड माणूस होता, त्याच्या कुणी नादालाच लागत नव्हतं. तर तो गुंड माणूस पिलेला होता आणि आम्ही भजन करत असताना समोर तोंड होतं त्या बाईच्या घराकडे. मध्ये माझे वडील पलीकडनं, मी अलीकडनं माझी बहीण बारकी. आम्ही गात असताना त्या माणसाने डायरेक्ट न काही विचार करता पायात चप्पल असून माझ्या वडिलाला लात मारली. लात मारल्यानंतर आम्ही दोघी रडायला लागलो. माझ्या वडिलांनी त्यावेळेला काही केलं नाही. दादा चुकलं असेल तर मला क्षमा असावी अशी क्षमा मागितली. डोळ्यात पाणी घेऊन आम्ही दुसऱ्या घरी गेलो. दुसऱ्या घरी म्हटल्यानंतर मग मी सांगितलं, कारण बाबासाहेबांचं रक्त, अण्णाभाऊंचं रक्त, राजा शिवछत्रपतीचं रक्त माझ्या अंगामध्ये सुसळत आहे, लहुजीवीरांचं रक्त माझ्या अंगामध्ये आहे. मी त्यावेळेला बाबांना सांगितलं, बाबा दिवसभरचा आज उपाशी गेला तरी चालेल, पण ज्यांनी लात मारली त्याला उत्तर तेवढं दिलं पाहिजे. मग आमच्या दलित समाजाचा एक नेता होता, त्याचं नाव मी या ठिकाणी ओपन करणार नाही. त्यांना जाऊन मी सांगितलं, बाबा म्हटलं, दादा माझ्या वडिलाला अशा माणसाने लात मारली आहे. त्यावेळेला त्यांनी मनावरती घेतलं आणि आम्हाला घेऊन त्यांच्याकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं की ह्यांचा गुन्हा काय आहे. बरोबर, तू मारलं, गुन्हा काय, कशासाठी मारलं? की माझ्या वडिलाला जी मारलं, फक्त याला विचारलं की आमचा गुन्हा काय आहे. मग त्यांनी सांगितलं मी पिलेलो होतो. मग पिलेलो होतो म्हटल्यानंतर पिलेल्या माणसाला मी सांगते अनुभव आहे मला, कारण माझ्या घरामध्ये पण माझे वडील गेल्यानंतर टेन्शन माझे थोरले बंधू दारू पित होते. नंतर त्यांना लोकांनी सांगून त्यांनी परत ती दारू बंद केली. माझे थोरले बंधू पण वारले. पिलेला माणूस सहज कुणाला जर शिवी द्यायची असेल किंवा भांडण करायचं असेल तेव्हाच पितो आणि त्याला पूर्ण कळत असतं की मी काय करतो आहे, ही फक्त नाटकं आहेत. हे मी सांगू शकते, माझा अनुभव आहे. आणि कारण जेही त्याला टार्गेट असतं ती करण्यासाठी तो दारू पितो, त्याला सगळं सुद्धा असते, बुद्ध असते, सगळं असतं.
पण त्याला ती कृत्य करायचं असतं. म्हणून त्या ठिकाणी त्या नेते माझ्यासोबत आले आणि त्यांना सांगितलं. मग मला गावातल्या माणसाने सगळे जमा झाले, मराठीची माणसं, दलित समाजाची माणसं सगळी जमा झाले. मग त्यांनी सांगितलं आणि त्या माणसाला किती जरी गुंड असला म्हटलं तरी जशी त्यांनी लात मारली तसं त्यांनी माझ्या वडिलाच्या माफी मागायची. एवढंच मला पाहिजे. तेव्हापासून संघर्ष जसं मी करत आले तशी आजही संघर्ष करत आहे आणि इथून पुढेही करत राहील. संघर्षाशिवाय काही मिळालं नाही. मिळत नाही, अनुभवाशिवाय काही मिळत नाही. अनुभव पाहिजे. त्या गोष्टीचा मला भरपूर क्षेत्रामध्ये अनुभव आला आहे, तमाशात आला. आजही जागरणही मी करते, जागरण करते. जागरणामध्ये मला गाणं सांगतात, आखे तर खोलो स्वामी म्हणा, मुंगळा म्हणा, अशी वेगवेगळी गाणी सांगत असतात. मी त्या ठिकाणी माफी मागून सांगत असते. माझ्या बांधवांना विनंती आहे, समोर जी महिला मंडळ बसलेलं आहे, कारण आता आपल्यामध्ये लोककलाचा जो प्रकार आहे तो फक्त जागरण आणि गोंधळच महिलांना बघायजोगा राहिलेला आहे. बरोबर. बाकीची लोककला ही भरकटत गेली. जसं जग चाललंय तशी कलावंत चाललेली आहेत. बारीक हाफ कपडे घालून नाचायचं, मग त्या पोरांनी त्यांना पैसे द्यायचे, तोंडात पैसे द्यायचे. मग तो प्रकार बघून महिला मंडळ लाजून पदर घेऊन तोंड लपवून कडकडून निघून जातात. मग महिलांनी काय बघावं, त्यांचा जे मनोरंजन आहे त्यांनी ती कशात करावं. तर ते मी हे निवडलं आहे की मला पैसे नाही दिले तरी चालतील, बक्षीस नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या महिलांच्या पदरामध्ये कार्यक्रम पडावं म्हणून तुम्ही फक्त माझ्याकडून जागरणच करून घ्यावा ही विनंती. त्या जागरणामध्ये या महिला मंडळींसाठी जे तुम्ही गाता, हो. आत्ताच एखादं असं अगदी शेवटाकडे आपण आलोय, हो. आत्ताच जे सगळ्यात महाराष्ट्रात तुफान अगदी होत आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी मोबाईलवरती यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचला, असं एक गीत आत्ताच जे आत्ता करंटचं आहे ते हो. जाता जाता आपण त्याच्यावरती बघा, जी गाणं आलेलं होतं मधी, त्या गाण्याची खूप मागणी करायचं पब्लिक. मग काय करावं, काही म्हणजे ह्यांना नाराजही करू वाटत नाही आहे आणि मग गाणं तर मी हिंदी म्हणू शकत नाही आहे. जब तक सासे चलेगी तुझको चाहूंगा यार, ही गाणं निघलेलं. मग त्या काय करावं फरमाईश तर लोक करतात. मग माझे मिस्टर करण पाटोळे यांनी ह्या गाण्याच्या चालीवरती गाणं लिहिलं. ते खंडेरायचं गाणं लिहिलेलं आहे आणि ह्या गाण्यामध्ये म्हाळसार आणि विनंती करत आहे श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाला की तुम्ही जेजूरगड सोडून बानुबाईकडे जाऊ नये, ही विनंती करत आहे त्या गाण्यामध्ये अशी. देवा किती सांगू तरी सोडून जाऊ नका जेजुरी, असं कुठवरी तिथं चाखरी त्या बानूच्या घरी, असं कुठवरी तिथं चाखरी त्या बानूच्या घरी. शेवटचं कडवं करण पाटोळे यांनी असं लिहिलेलं आहे. कारण करण पाटोळे मी म्हणजे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंदजी शिंदे हे माझे गुरु आहेत आणि खरं तर माझे गुरु माझे वडील, पण माझे दुसरे गुरु जे मार्गदर्शन करतात ती महाराष्ट्राचे गायक आनंदजी शिंदे हे माझे गुरु आणि माझे मिस्टर करण पाटोळे यांचे गुरु साजनजी बेंद्रे यांचे ते शिष्य आहेत. म्हणून त्यांनी शेवटचं जुगलबंदी सुद्धा आम्ही साजन आणि तुमच्या अगदी बऱ्यापैकी बघितलेले आहे. त्याच्यावर शेवट करू आपण त्या जुगलबंदी आणि त्या अनुषंगाने ते ऐकायला लोकांना आता जरा सगळ्यांपर्यंत पोहोचेल. ती जुगलबंदी अशी होती, म्हणजे साजनजी बेंद्रे असा माणूस आहे, त्यांना श्रीमंत आणि गरीब ह्याचं काही वाटत नाही आहे. सगळे सारखे धरतात आणि मला सुद्धा अगदी गुरुसारखं मार्गदर्शन करत असतात. ज्या वेळेला आता चांगलं बऱ्यापैकी आहे, घरदार वगैरे आहे, जसं अपेक्षित असतं तसं आहे. ती माझ्या रसिकांच्या, माझ्या महिलांच्या प्रेमामुळे सर्व काही मला मिळालं. परमेश्वराच्या कृपेने आज मी जी आहे ती परमेश्वराची कृपा आहे आणि रसिकांचं प्रेम आहे. तर साजनजी बेंद्रे जेव्हा माझ्या मुलाच्या वाढदिवसाला आले त्यावेळेला माझ्या मुलाचा वाढदिवस करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मग मी माझ्या कानातले विकले. मग मी घरी आले, मंडप टाकला, साजनजी बेंद्रे आले, सर्व गाव जमलं आणि पाऊस आला. सरी माणसं निघून गेली. काय करावं. मग साजनजी बेंद्रे म्हटले आता कार्यक्रम तर केला पाहिजे. आता एवढ्या मोठ्या गायकाला आपण कसं म्हणणार की तुम्ही घरात बसून म्हणा. म्हटलं तर कार्यक्रम दादा केला पाहिजे, पण तो कसा करायचा. मग एक
शेड होतं माझं, एकच होतं त्यावेळेला. मग शेडमध्ये आम्ही गेलो, दादा आम्ही बसलो. एक साऊंड होता आणि एक कॉर्डलेक्स माईक 2 आणि एक बॉक्स झालं. तेवढी सिस्टीम आमच्याजवळ बारीक आवाजामध्ये लावली. आता काय म्हणावं म्हटलं, मला नेमकं आता काय म्हणावं काहीच कळेना. मग शेवटी हुशार माणूस वाया जात नाही आहे. मग दादांनी माझ्याकडून त्यावेळेला त्यांची माझी पहिलीच मुलाखत, साजनजी बेंद्रे माझी पहिली भेट. मग त्यांनी ती माझ्याकडनं काढत गेले आणि मी ते त्यांना सांगत गेले. मग जसं ती म्हणत होते त्याला प्रत्युत्तर मी देत गेले. म्हणजे जो सवाल जवाब पहिला चालायचा त्या पद्धतीने हिंदी मराठी गाण्यामध्ये आम्ही तो सवाल जवाब केला आणि तो रसिकांना इतका भावत गेला तर त्याची आजही मागणी मला कार्यक्रमामध्ये होत आहे. ती एक झलक शेवटी आपण आताची सुरुवात अशी होती. बाळू शिंदेचं गाणं आहे कल्लोळाचं पाणी. कल्लोळाचं पाणी कशाला ढवळीलं, नागाच्या पिल्ल्याला तू काग खवळीलं. मग त्या ठिकाणी म्हणत असते मी, पाणी पाणी टिप टिप बरसा पाणी, असं गाणं आहे. मी म्हटलं की मग दादा म्हणायचे. मग दादा म्हटलं की मी म्हणजे अशी जुगलबंदी ती होत गेली माझी, होत गेली आणि ती रंगत गेली आणि ती महाराष्ट्रानं अख्ख्या डोक्यावरती घेतली आणि कोमलताई घराघरापर्यंत पोहोचल्या. म्हणजे कला असं क्षेत्र आहे ती कधी कोणाला कोणत्या रूपानं कधी कुठं घेऊन जाईल ते सांगता येत नाही. फक्त कलेवरती अगदी मनापासून प्रेम करत राहायचं आणि त्या कलेला दाद द्यायची, कला मनापासून जगायची. कुठलीही गोष्ट मनापासून केली तर ती वाया जात नाही. आणि अशा पद्धतीचा हा तुमचा जीवन प्रवास जो आहे तो जीवन प्रवास त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि अगदी मग त्यानंतर कोरोनाचा काळ आला, 2 वर्षाचा जो गेला. त्यावेळेला माझे जागरणही बंद झाले, लोकनाट्य बंद झाले, भजन, कारण माणूसच घराच्या बाहेर निघत नव्हतं. मग त्यावेळेला मला जशा कमेंट येत होत्या माझ्या महिलांच्या, तशा मी त्या सेडमध्ये बसून गाणी करायची आणि व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकायची. माझा चॅनल आहे कोमल पाटोळे ऑफिशियल. या चॅनलवरती माझ्या घरामध्ये बसून मी व्हिडिओ टाकायची. त्यावेळेला आता बघा, नानांनाही माझ्याकडे येता येत नव्हतं आणि नानाकडे मी जाऊ शकत नव्हते, कारण माझं जी दुःख आहे ती सासरचं असो माहेरचं असो. एक पत्रकार म्हणून मी नानांकडे माझी व्यथा मांडायची आणि मग नाना पत्रकार परिषद भरवून त्यांनी कोरोनामध्ये एक मिटिंग घेतली, ती सरकारापर्यंत पोच केली. पण ज्या वेळेला पोच होत नव्हती, मी कुठे जाऊ शकत नव्हते, त्यावेळेचं जी गाणं होतं जी माझे मिस्टर करण पाटोळे यांनी लिहिलेलं, एक कडवं मी या ठिकाणी सादर करते. कलावंताच्या जीवावरचं हे दुःख कधी सरणार, कसं जगावन कसं राहावं सांगा तुम्ही सरकार. तुम्हीच आमचे माय बाप आणि तुम्हीच आमचा आधार, येऊ द्या तुम्हाला दया आमची, द्यावं आम्हा अनुदान. विनंती करते शासनाला, करते विनंती शासनाला, करावा आमचा विचार, कसं जगावन कसं राहावं सांगा तुम्ही सरकार. तर खरं तर ही लोककलावंताची व्यथा आहे. कसं जगावं आणि कसं राहावं सांगा तुम्ही सरकार. आणि ही लोककला, लोकसंस्कृती, लोकपरंपरा फक्त तमाशा म्हटलं की नाचगाणं एवढाच मर्यादित अर्थ घेणाऱ्या लोकांसाठी हे कोमलताईंच्या रूपानं डोळ्यामध्ये घाललं जाणारं झणझणीत अंजन आहे. तमाशा हा फक्त नाचगाण्याचा नसतो, तर अगदी भक्तीच्या, भावगीताच्या, गवळणीपासून अगदी भजनापासूनचा सार या तमाशाच्या माध्यमातून, लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम लोककलावंत करत असतात, तमाशातील कलावंत करत असतात. आणि त्यांना त्या पद्धतीच्या भावनेनं जर आपण कला म्हणून जर बघितलं तर निश्चितपणाने त्या कलाकाराची कदर होईल. आणि कलाकार हा कुठल्या पैशाचा भुकेला नाही, आयुष्य आरामाचा भुकेला नाही, किंवा 2 मजली 3 मजली बंगल्याचा, गाडीचा भुकेला नाही. कलाकार हा कलेला मिळणाऱ्या दाद जी मिळते त्या दादेचा भुकेला असतो आणि ती दाद मोकळ्या मनानं आणि निखळ मनानं त्या ठिकाणी द्यावी
हीच अपेक्षा कलाकाराची असते आणि ताई ही आपण अपेक्षा व्यक्त केली. खरं तर अगदी अचानक येऊन सुद्धा अगदी हा मनमोकळा संवाद, घरातल्या कुटुंबासारखा संवाद तुम्ही आमच्याशी साधला. AB मराठीवरती तुम्ही या ठिकाणी कलेच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बोललात, त्याबद्दल AB मराठीच्या वतीनं आणि आमच्या पूर्ण टीमच्या वतीनं तुमच्या पुढील जीवन प्रवासाची जी वाटचाल आहे, तुमच्या कुटुंबाची वाटचाल आहे, त्यांना या ठिकाणी अगदी भरभराटी जावं हीच सदिच्छा आमच्या AB मराठीच्या टीमच्या वतीने या ठिकाणी देतो आणि आपल्याला धन्यवाद देतो आणि इथंच आजच्या या भागामध्ये थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.